आणि अगोदर आम्ही शेती मका बाजरी करत होतो आणि त्या मका बाजरीमध्ये आम्हाला काही पुरवत नव्हतं आणि त्याच्यानंतर आम्ही फळबाग लावला. तर आता आम्ही हा बाग धरलेला आहे. याला खतं वगैरे खाद्य व्यवस्थित दिलेलं आहे आणि आज बी 100 सव्वाशेची सेटिंग झाडावर आहे. आणि त्याच्यानंतर प्रत्येक पाण्यासमोर म्हणजे आम्ही असं अभिना परत 16, 12, 31 ते सर्व असं खाद्य आम्ही देतो त्याला. बीटी गोरे साहेबांनी आम्हाला ते माहिती दिलेली आहे. त्याच्यापासून आम्ही ते अभिना भिजवून आणि आम्ही 15 दिवसानंतर आम्ही ते देतो. ते सर्व आम्ही खाद्य असं टायमाला आम्ही देतात. आमच्याकडं पाणीचं कसं आहे, असं टंचाई असते. त्याच्यामध्ये आम्ही कसं आहे थोडंसं पाणी साठवून आणि आम्ही थोडं पाणी देऊन आणि त्याच्यात आम्ही फळबाग व्यवस्थित काढतो आम्ही. सर्व श्रेय अभिनाचं आहे आणि अभिना आम्ही कसं आहे, की दुसरं खाद्य दिल्यापेक्षा अभिना दिलं म्हणजे आम्हाला झाडाला परफेक्ट थोडंसं आम्हाला रिझल्ट मिळाला आहे आणि त्याच्यापासून आम्ही करतोय. त्या अभिनामुळे आमचं खर्चामध्ये थोडीशी बचत पण झालेली आहे आणि त्याच्यावरच आम्ही बाग सेटलमेंट करतो. आणि परत कसं आहे, की आम्हाला या अभिनामुळे आम्ही हे बाकीचे फवारायचा खर्च कमी आहे. आमचे झाड आपटेप करतं आणि झाड पण एकदम म्हणजे प्लॉट एकदम चांगल्या पद्धतीने येतो आणि रोगराई थोडी कमी प्रमाणात राहते. आम्ही पारंपरिक शेती करत होतो. आम्हाला या मका बाजरी पिकात थोडंसं पुरवडत नव्हतं आणि आम्ही फळबाग लावला त्या टायमाला आम्ही कसं आहे, की थोडीशी बाहेरून बीटी गोरे साहेबांकडून माहिती घेतली आणि त्या टायमापासून आम्ही हे शेतीकडे वळालो. आम्हाला त्या पूर्वीच्या पिकांमध्ये काही मिळत नव्हतं आणि त्याच्यामध्ये आम्ही हे फळबाग लावला तर आम्हाला 5-6 लाखाचं उत्पन्न आम्हाला मिळतं आणि थोडंसं कसं आहे, की दुसऱ्या शेतीकडे वळल्यापेक्षा डाळिंबकडे वळा आणि डाळिंबाला वळल्यानंतर तुम्ही अभिनाचा थोडासा हे घ्या आणि अनुभव घ्या आणि त्याच्यावर आपली शेती करा.